पुण्याचे तत्कालीन शहर अभियंता प्रशांत वाघमारेंना दणका बसलाय। सुप्रीम कोर्टाने प्रशांत वाघमारेंना सुनावलं 2000 कोटींच्या बेहिशेबी मालमत्तेची चौकशी होणार आहे। प्रशांत वाघमारे यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून तब्बल 2000 कोटी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता जमा केल्याचा आरोप आहे। भ्रष्टाचाराच्या माध्यमातून कमावलेला हा पैसा त्यांनी स्वतःच्या पत्नी आणि भावाच्या नावावर असलेल्या कंपन्यांमध्ये वळवल्याचंही चौकशीत समोर आलं। हे संपूर्ण प्रकरण 2016 मध्ये पहिल्यांदा उघडकीस आलं होतं। पुण्याहून ज्ञानेश्वर चौतमल आपले प्रतिनिधी अधिक माहिती देतात। ज्ञानेश्वर, अगदी बरोबर आहे। 2016 मध्ये हे प्रकरण पहिल्यांदा समोर आलं। तत्कालीन शहर अभियंता प्रशांत वाघमारे यांनी वेगवेगळ्या प्रकरणांमधून बेहिशेबी मालमत्ता जी आहे ती जमा केली आणि जवळपास 2000 कोटी रुपये अशी ही सगळी आकडेवारी या सगळ्या प्रकरणातली असल्यामुळे सगळ्यांचेच डोळे विस्फारलेले होते। तेव्हा या सगळ्या प्रकरणाला जेव्हा एसीबी कडून तपासाची दिशा देण्याचे प्रयत्न झाले तेव्हा प्रशांत वाघमारेंनी कोर्टामध्ये असं एक अपील केलं की या सगळ्या चौकशीला कुठेतरी थांबवलं गेलं पाहिजे। मात्र कोर्टानेच आता प्रशांत वाघमारे यांना फटकारलेलं आहे, सुनावलेलं आहे। अशा पद्धतीनं जी अपील करण्यात आलेली होती ती फेटाळून लावण्यात आलेली आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जो पैसा त्यांनी पत्नी आणि त्यांच्या भावाच्या नावानं वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये वळता केलेला आहे असा जो आरोप त्यांच्यावरती केला जातोय, या सगळ्या प्रकरणाच्या संदर्भानं एवढं मोठी जी सगळी मालमत्ता आहे, एवढा पैसा जो त्यांनी कसा कमावला, हे सगळं जेव्हा आता एसीबी तपासते आहे त्यात या सगळ्या इथून पुढे जो तपास होणार आहे त्यात नेमकी काय माहिती समोर येते हे पाहणं महत्त्वाचं असेल। वाघमारे यांची एसीबी कडून जेव्हा चौकशी होईल तेव्हा त्यातले तपशील समोर येतीलच। मात्र अशा पद्धतीनं महानगरपालिकेत काम करणारा एखादा अधिकारी, त्याच्यावर असे होणारे आरोप आणि त्यानंतर सुरू होणारी चर्चा ही पुण्यात चर्चेचा विषय ठरते। धन्यवाद ज्ञानेश्वर, तुम्ही दिलेल्या या माहितीबद्दल।